सुजाताज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। टेस्टी अशी ही थंडाई तुम्ही पाहू शकता। याची पावडर रेडी असेल तर अगदी 2 मिनिटात तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही थंडाई बनवू शकता। अशी ही टेस्टी थंडाई। थंडाई प्रीमिक्स बनवण्यासाठी हे पिस्ता घेतलेले आहे, नंतर काजू, नंतर हे बदाम घेतलेले आहे आणि ही बडीशोप घेतलेली आहे आणि ही खसखस घेतलेली आहे आणि ही दालचिनी आहे, एवढा तुकडा घेतला आहे आणि हे काळी मिरे आणि हिरवी विलायची आहे। याचे हिरवी विलायचीचे आतमधले हे असे दाणे काढून घेतलेले आहे। ही हिरवी विलायची घालून घ्यायची आणि हा केसर आहे आणि ही खडी साखर आहे। ही नंतर ह्याच्यामध्ये ह्या गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या आहे, हे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या। नंतर याची आपल्याला फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। आता ही फाईन पावडर तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर जाड आवडत असेल तर थोडंसं जाडही ठेवलं तरी चालते। आणि ह्याला स्टोर करण्यासाठी अशी झिपलॉक बॅग घ्यायची किंवा एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ह्याला स्टोर करून ठेवू शकता। पण हे याच्यामध्ये ड्रायफ्रूट असल्यामुळे तुम्हाला हे फ्रीजमध्येच ठेवावं लागेल, कारण बाहेर ड्रायफ्रूट्स काही दिवसानंतर खराब होऊन जाईल, म्हणून हे फ्रीजमध्येच ठेवावं लागेल। थंडाई बनवण्यासाठी ही 2 चमचे आपण थंडाई पावडर आहे एका ग्लासमध्ये घालून घ्यायची आहे। नंतर याच्यामध्ये अगदी थंडगार असं हे दूध घालायचं आहे। अगदी थंडगार दूध राहिलं तरच खूप छान टेस्ट येते। नंतर याला आपण छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर साखर आणखी पाहिजे असेल तर वरून पावडर शुगर टाकली तरी चालेल। नंतर थोडंसं याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घालून घेऊ। पिण्यासाठी टेस्टी आणि करण्यासाठी तर खूपच सोपी अशी ही थंडाई तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली जरूर कळवा आणि तुम्हाला ही जर माझी डिश आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।